माध्यमातून आदरणीय तात्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिक्षकांचा आपल्याला आत्मविश्वास जागवावा लागेल, त्यांना सांगावं लागेल की हे सरकार तुमच्या पाठीशी नसलं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटना तुमच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे शिक्षक संघाच्या माध्यमातून या आव्हानाला आपण देतो. आज काय परिस्थिती आहे? गेली 2-3 वर्ष झाले राज्याच्या शिक्षक रस्त्यावरती आहे. शिक्षकांच्या मुद्द्या वेतनवाढीच्या मागण्या मित्रांनो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्हाला शिकू द्या या मागणीकरता जर शिक्षकांना रस्त्यावर यावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी चिंतेची गोष्ट कुठली आहे? परवा हिंगोलीला काल आम्ही गेलो होतो. ते हिंगोलीमध्ये स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या शाळेपुढे उपोषणाला बसवलं. शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना स्पष्ट करायला सांगितलं. त्या दिवशी त्यांच्यावरती चौकशीचे निर्देश दिले गेले. काय परिस्थिती आहे? मित्रांनो, आज आपण शिक्षक चळवळीमधल्या या थोर आपल्या त्रिमूर्तीचा सत्कार केला. सन्माननीय बाळासाहेब तांबेंचा केला, अप्पावांचा केला, गुंडरे सरांचा केला. शहरामधून ती माणसं त्या प्रमाणे निवृत्त होणार आहे. आज त्यांच्या मनात ही चिंता आहे. जागाला चिंता असू दे, पण शहरामध्ये येणाऱ्या शिक्षण सेवकांच्या ज्यावेळेस मी प्रश्न ऐकतो, त्या शिक्षण सेवकांच्या मधील अस्वस्थता आपण जर जाणून घेतली तर प्रचंड वेदना येते. जो पुढची 25-30 वर्ष या राज्याच्या शिक्षणाची धोरण त्याच्या खात्यावरती आहे, अशा तरुण पिढीला सुद्धा अनेक प्रश्नांनी घेतलेला. अहो, त्यांना सेवा पूर्व भरती प्रशिक्षण त्यांचं घेतलं, कधी घ्यावं? एक तर 10 वर्ष शिक्षकाच्या भरत्या नाही. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये निवड समिती आणि शिक्षण सेवकांची प्रशिक्षण घेतली गेली. तसा एखादा दहशतवाद काय या शिक्षकांची मानसिकता राहणार? राष्ट्रवादीच्या निवडीमध्ये त्या प्रशिक्षणाला आपण वेळेवर पोहोचलो का नाही म्हणून त्या महिला बहिणींनी जी बस होती बंदमध्ये कोसळली. त्या प्रशिक्षणाला वेळेत जाण्यामध्ये माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये एका केंद्र प्रमुखाला रस्त्यावर त्याचा अपघात होऊन मृत्यू पावला. परवा टीईटीच्या प्रश्नाच्या जास्तीने वर्षामध्ये मला वाटत नाही की शिक्षक चळवळीमध्ये ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असेल. या सगळ्यांचा मित्रांनो विचार केला. प्रशासनामधल्या या मुजोर अधिकाऱ्यांच्याकडून एका बाजूला हल्ला सुरू, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींनी कुठंतरी याची दखल घ्यावी म्हणावं तर हे बंब एवढा तुमच्या गावाला त्याला आग लागलेली आहे. शिक्षक 5 वाजल्याच्या नंतर कुठं राहतो? घर पाण्याच्या भत्त्याच्या प्रश्नाच्या होती